नमस्कार. मराठी न्यूजमध्ये आपलं सरचे स्वागत. कोल्हापूर सांगली हायवे हातकणंगले हॉटेल येसबाबू, हॉटेल अन्नपूर्णा या परिसरात रस्त्यालगत 65 वर्षीय महिला मांड्यांना तारा गुंडाळलेल्या अवस्थेत नेस तालुका हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांच्या निदर्शनास आले. या वृद्धेला बसता उठता चालता येत नव्हते. त्यामुळे जवळ जाऊन पाहिले असता पायांना व मांड्यांना तारा गुंडाळल्यामुळे जखमा झाल्या होत्या. त्यामुळे ते काढणे गरजेचे होते. हे पाहता हॉटेल येसबाबूचे मालक सुरेश कोळी व हॉटेल अन्नपूर्णाचे मालक महादेव माने यांना कल्पना देऊन त्यांच्या सहकार्याने बऱ्याच प्रयत्नातून त्या वृद्ध महिलेला तारेतून मुक्तता करण्यात आली. गेली 4 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे व धावपळीच्या युगामध्ये कोणाला वेळ नसल्याचे दिसले असले तरी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील नेज, सुरेश कोळी, महादेव माने, सामाजिक कार्यकर्ते अजित मोरे यांनी केलेले काम माणुसकीचे दर्शन घडविणारे आहे. याबाबत दीपक पाटील यांनी पत्रकार राहुल रत्नपारखे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य अजित मोरे यांच्याशी संपर्क साधून ॲम्ब्युलन्स व शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांची उपलब्धता करून दिली. यानंतर दीपक पाटील व दोन्ही हॉटेलचे मालक यांनी या वृद्धेला जेवायला देऊन तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पाठवण्यात आले. तेथून सांगली सिव्हिल येथे पाठवण्यात आले. आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.